आपण ती करतोय ती श्रवण भक्ती आहे आणि भगवंताच्या दरबारामध्ये आपण श्रवण भक्ती करतोय. आपली भक्ती कशी आहे? आता सध्या जरी श्रवण करत असलो तरी दाढी वाजत घरी जा लागते, सकाळी उठून स्वयंपाक पाणी वावरत जा लागते, नाही का? आमची भक्ती आता कसं आहे, एखादी बाई मंदिरामध्ये गेली आणि संसाराच्या उपद्या परमार्थाला सांगते. परमार्थाला सांगत असताना म्हणते, देवा 4 वर्ष झाली रे मुलाच्या लग्नाला, अजून घरात पाळणा आणला नाही. देवा या वर्षी जर घरामध्ये पाळणा आणला ना तर तुला सोन्याची टोपी होईल म्हणे. सोन्याची कशाची? आता 1 ग्राम सोनं घेता येत नाही, सोन्याची टोपी होईल म्हणे. अहो देवानं मी तिच्यावर कृपा केली, तिला सुंदर असा नातू झाला. त्या नातवंडाला घेऊन ती मंदिरामध्ये गेली आणि म्हणाली, देवा बाबा पावलास रे मला. आणि त्या मुलाचं नाव ठेवलं सोन्या. समजतंय ना? त्या मुलाचं नाव ठेवलं सोन्या आणि त्याच्या डोक्यावर जी कापडाची टोपी होती ती भगवंताला समर्पित केली. अशी आमची भक्ती आहे. संसारामध्ये दुःख आलं की आम्हाला देव आठवतो, संसारामध्ये काही प्राप्त करायचं असलं की आम्हाला देव आठवतो. सुख असलं की आठवतो का? नाही आठवत. पण दुःख आलं की त्याचा आठव झाल्याशिवाय राहत नाही. ही आमची भक्ती आहे. ही झाली स्वार्थ भक्ती. याला काय म्हणतात? स्वार्थ भक्ती. पण कुरुमदासाने जी भक्ती केली ना मायबाप, ती भक्ती अमोल आणि आत्मनिवेदन नावाची भक्ती होती. स्वतःच सर्व समर्पित करणं म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. विठ्ठल